आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार श्री डॉक्टर निलेश राणेसाहेब आणि आपला धनुष्यबाणाचा उमेदवार आणि खऱ्या अर्थात मुख्यमंत्री साहेबांनी विश्वासून आपल्या सर्वांवर जबाबदारी दिलेली आहे। आजच्या या आज जे प्रवेश झाला ते रंजना सामंत या कुटुंब आणि यांचे सहकारी अंजना सामंत यांच्या या दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। माननीय नगराध्यक्ष, माननीय माजी नगराध्यक्ष महेशजी कालगावकर होते, सन्माननीय तालुका प्रमुख राजेगावकर होते, सन्माननीय नीलम मॅडम आपले महिला उपजिल्हा संघटना आहेत ते होते, उपस्थित आपले पराग खोत वगैरे किसन मांजरेकर सर्व उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश घेतला। खऱ्या अर्थात वैभव नाईक आमदारांना हे माणसं कंटाळून आपल्याकडे इकडे आलेले आहेत। म्हणजे खऱ्या अर्थात काय विषय आहे की अनेक वर्ष त्या लोकांनी काम केलं। 2014 पासून त्या लोकांनी काम शिवसेनेचं केलं। शिवसेनेचं काम करून त्या भागातील काही रस्ते असतील, काही असतील तर त्या भागातील रस्त्यांना त्यांनी आपल्या जागेतून त्यांनी मार्ग दिला। मार्ग दिल्यानंतर त्यांना जो सन्मान पाहिजे होता तो सन्मान त्यांना मिळाला नाही, म्हणून ते वैभव नाईकांना कंटाळून, त्या कार्यकर्त्यांना तिकडचे कंटाळून ते आपल्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यांना असं वाटलं की जे आपले नगराध्यक्ष आहेत, राजेगावकर आहेत, मी स्वतः आहे, किसन मांजरेकर आहेत, पराग खोत आहेत, उपस्थित सगळे माझे बंधू आमचे प्रशांत शिंदे आहेत, हे सर्वजण जे होतो ते आम्ही शिवसेनेत काम करायचो। त्या एका ठिकाणी होतो शिवसेना। त्याच्या माध्यमातून आपण काम करताना आपल्याला खऱ्या अर्थात जर वैभव नाईकांनी अन्याय केला तर आपल्या सगळ्यांवर अन्याय केला। नगराध्यक्षांनी एवढं काम तिकडे चांगलं केलं मालवण शहरामध्ये, त्यांनाही त्यांच्यानी काही त्याचे 4 डोकी आहेत, ती डोकी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला। म्हणजे त्या नगरपालिकेची कामं असून दे, अनेक विषय असून दे, आणि आता जे बोलत आहेत ते असे बोलत आहेत की नगराध्यक्षांचं ते इलेक्शन चालू आहे, अशा भाषेत ते नगरपालिका इलेक्शनच्या भाषेत त्यांना टार्गेट करत आहे। पण कितपत योग्य तुम्हाला माहिती आहे। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढं काम केलं, म्हणजे कुडाळ मालवणमधून जर काम केलं असेल आमदारांनी, मग आता दारोदारो फिरायची तुमची गरज का लागते तुम्हाला? याचाच अर्थ काय आहे की तुम्ही सिंधुदुर्ग कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुम्ही कामच केलं नाही आहे, हे जनतेला माहिती आहे। आणि खऱ्या अर्थात 2.5 वर्ष जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळी 2.5 वर्षामध्ये तुमच्याकडनं काय झालं नाही हे लोकांना दिसून आलं। आणि त्यानंतर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री बसले, एकनाथ शिंदे आपले तुमचे सर्वांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार, आणि एवढं असताना सुद्धा ते बसल्यानंतर अशी त्यांनी सुरुवात केली की गोरगरिबाच्या घरामध्ये, गोरगरिबाच्या खिशामध्ये, गोरगरिबाच्या खात्यामध्ये कसे पैसे गेले पाहिजे, कसा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे, ह्या भूमिकेवर ते ठाम राहिले। आणि त्यांनी खऱ्या अर्थात त्या पदाला, त्या मुख्यमंत्री पदाला खरोखरच न्याय दिला असं मला वाटतंय। दुसरा विषय सांगायचा म्हणजे ह्या लोकांना कंटाळून आम्ही संघटना सोडली। बाळासाहेबांवर आमची अजूनही निष्ठा आहे, बाळासाहेब आमच्यावर आहे, धनुष्यबाण आमच्यावर आहे। आणि धनुष्यबाण आम्ही ज्या ठिकाणी जातो, आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे सांगायचं म्हणजे मी ज्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक काम करतो, आणि सांगायचं म्हणजे आम्ही कुठचा पक्ष सोडून कुठे गेलो नाही, कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याजवळ आहे, धनुष्यबाण निशाणी आमच्याजवळ आहे, आणि आम्ही जे त्याचं काम प्रामाणिकपणे करणार तेच निवडून येणार हे वैभव नाईकांना सुद्धा माहिती आहे। आणि ज्या आपण विनायक राऊतांचा पराभव झाला तो मला वाटते आमदार साहेबांच्या निष्क्रियपणानेच झाला आहे। कारण साहेबांनी, मला वाटतं आमदार साहेबांनी त्या टायमाला ह्या विधानसभा मतदारसंघात बघितलंच नाही, पण 27,000चा लीड भेटला आपल्याला। आता 27,000चा लीड भेटल्यानंतर तुम्ही इकडे काम नाही केलं हे सिद्ध झालं आहे तुमचं, पण तुम्ही आता कशाला फिरताय दारोदारी? तुमचं इलेक्शन येऊन फिरताय काय? जेव्हा विनायकराव साहेबांचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही कुठे फिरताना आम्हाला दिसलाच नाही, आणि आता तुम्ही फिरताय। म्हणजे कसं असं आपल्या पोटाला भूक लागल्यानंतर आपल्याला भूक कशी तळमळवते, भूक कशी खायचं कसं असं टायमिंगमध्ये ते समजवते, तसं तुम्हाला त्या टायमाला समजलं नाही। येणारे प्रवेश गेल्या टायमाला तुम्ही थांबवले, कारण माझ्या इलेक्शनला आल्यानंतर तुम्ही प्रवेश करून घ्या, आणि परत तेच प्रवेश परत दाखवत आहेत आपले, हा माझ्याकडे आला, हा माझ्याकडे आला, काही नसतं। तेच त्यांचेच कार्यकर्ते त्याला प्रवेश परत करून घेतात, आणि त्यानंतर याला शिवसेनेचे कार्यकर्ते आले, BJPचे कार्यकर्ते आले, आणि तुमच्याकडे येणार काय आहे?
तुम्ही 7.5 वर्ष सत्तेमध्ये होता, तुम्हाला साधं एक मंत्रीपद दिलं नाही आहे उद्धव साहेबांनी, म्हणजे तुम्ही किती कार्यरत होता विचार करा ना. तुम्हाला साधं एक हे राज्यमंत्रीपद दिलं आहे तुम्हाला, सांगा मला. आम्हाला ज्या टायमाला लागले ते पालकमंत्री आपल्याला आपले उदय सामंत साहेब आले इकडे, त्याच्यानंतर आपले दीपक केसरकर साहेब बसले, त्याच्यानंतर तुम्हाला एकदाही तुम्हाला कुठच्याही उच्च पदावर बसवलं नाही. ह्या जनतेला माहिती आहे तुम्ही विकास करू शकत नाही, तुमच्याकडे विजन नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही जागा तुम्हाला योग्य ती दिलेली आहे जागा, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि येणाऱ्या या 20 तारखेला तुमचा पराभव हा निश्चितच आहे, कारण 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला त्याचे रिझल्ट आहे. तर तुमचा पराभव तुम्हाला समजला आहे. निलेश राणे साहेब बोलले की तुम्ही स्वतः तुमच्यावर हल्ला करून घेणार आणि इश्यू करणार. त्याच्या अगोदर निलेश साहेबांनी काय सांगितलं आमच्या SP साहेबांना की यांना मजबूत मोठा बंदोबस्त द्या, जेणेकरून हे स्वतःवर हल्ला करून घेऊ शकत नाही. अशा पद्धतीतला मनुष्य आहे हा. माणूस काही करू शकतो स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या विचारासाठी, आपल्या हितासाठी काही करू शकतो. बाळासाहेबांचे विचार अजिबात त्यांच्याकडे नाही आहेत, कारण आमच्या बाळासाहेबांचे नाव होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं, ते हिंदू हृदय हे नाव तुम्ही काढून टाकलं आहे. फक्त बाळासाहेब ठाकरे टाकताय तुम्हाला थोडंसं काही वाटत नाही हो. ज्या माणसाने पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशावर आपलं नाव गाजवलं, परदेशात सुद्धा त्यांचं नाव होतं, आणि अशा माणसाने एका खुर्चीमुळे आपण जसं एवढं खालच्या दर्जानं जात असाल तुम्ही, तर तुमच्यासारखा मला वाटतं कोण असा म्हणजे निष्क्रिय माणूसच कोण आहे असं माझं तर म्हणणं आहे. दुसरा विषय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आपले CM साहेबांनी घेऊन आले, म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, त्या लोकांना तुम्ही सांगून तयार झाला की नाही ही योजना बंद पडणार, हे करणार, ते करणार. तुमच्या महाविकास आघाडीचे बरेच नेते याला कोर्टामध्ये गेले, पण कोर्टाने त्याला चपरास दिली ना, की काय सांगितलं ही योजना बंद होणार नाही, ही लोकहितासाठी आहे, ह्या महिलांचा सन्मान आहे, ह्या पद्धतीत तुम्ही दिलाय. ते तुम्हाला समजतं काय आहे ते पुढे, आणि एक कोणतरी कोर्टामध्ये गेला आहे. म्हणजे हे तुमचे लोकांचे तुम्ही जे उद्योग करताय ना ते लोकांना समजतं आहे, जनतेला समजतंय. महाराष्ट्र जनता नाही आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तरी जनता सुद्धा नाही ना. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना आमदार बनवलं, 2014 ते 2019 त्यात 2024 ह्या कालावधीमध्ये आमदार बनवून तुम्ही आता दारोदारी फिरताय, तुमची पूर्ण फॅमिली ही व्यवस्थित का आली आहे? तर तुम्ही कार्यकर्त्यांवर लक्ष दिलंच नाही, स्वतःच कुठं करत राहिलात तुम्ही, आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यात सोडलं. असे अनेक कार्यकर्ते आहेत, किती कार्यकर्ते दाखवू असे कार्यकर्ते जे 1000-500 रुपयेसुद्धा त्याचा लाभ मिळत नाही किंवा त्यांना त्यांची इन्कम नाही, असे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये होते. ते कार्यकर्ते तुम्हाला वारंवार देवासारखे मानायचे, आणि आज जर तुम्ही काय केलं आहे म्हणजे एवढ्या या 10 वर्षामध्ये तो एकही कार्यकर्ता तुमच्याकडनं सक्षम झाला नाही. नारायण साहेबांनी असे कार्यकारी अनेक संकेत मोजले आपण. संकेत असे एवढे लोक आहेत की असंख्य माणसं आहेत की ज्यांना तुम्ही नारायण राणे साहेबांनी घडवलं, दादांनी आमच्या घडवलं आणि त्यांना मोठे केले. आम्ही तुम्हाला जवळनं बघितलेलं आहे. तुमचे फक्त बोलबच्चन अमिताभ बच्चन आहात तुम्ही. फक्त विकास तुमच्या हातीन कधी होणार नाही आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नाही तर कुडाळ मालवणचा आम्ही बोलतो तुमच्याकडे फक्त, कारण तुम्ही कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होतात तुम्ही. तुम्हाला आता कुठंच काय ठेवलं नाही आहे हे तुम्ही समजून जावा, कारण आज जनता तुमच्या बाजूने नाही आहे. माननीय डॉक्टर निलेशजी राणे साहेब हे आपले धनुष्यबाण निशाणी घेऊन उभे आहेत. यांना भरघोस मतदान करायचं आणि विजय करायचा. आता फक्त आमचं काय मतं अधिक वाढवायचं चालू आहे, बाकी आमचा विजय हा झालेलाच आहे.